नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मोता नावाचं चक्रीवादळ हे आता शमलं असून ते पूर्वोत्तर भारताकडे सरकलं असल्यामुळे पूर्वोत्तर राज्यातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 1 ते 2 दिवस म्हणजे 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यानमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु जरी अरबी समुद्रातील बंगालच्या खाडीतील हे मोता नावाचं चक्रीवादळ शमलं असलं तरी अरबी समुद्रामध्ये गुजरातजवळ एक कमी दाब क्षेत्र पुन्हा तयार झालेलं आहे आणि या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये 1 नोव्हेंबर त्याचप्रमाणे जवळपास 5 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 1 नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, या अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये 5 वाजताच्या दरम्यान जवळपास 3 ते 4 विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कोकण, रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर या भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट या भागातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणीसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, बीड, परभणी या भागातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मराठवाडा विभागाप्रमाणेच पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. जसे की शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, त्याचप्रमाणे दारव्हा, यवतमाळ, दिग्रस या भागातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे.